जुन्नर टाइम्स मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आहे नेतवड माळवाडी या गावामध्ये. माझ्या सोबत जे शेतकरी आहे गायकवाड, संपूर्ण काय नवनाथ भाऊसाहेब गायकवाड, मुक्काम पोस्ट नेतवड, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपण पारंपरिक ऊर्जेचा वापर करतो, समजा गॅस असेल किंवा काही रासायनिक खतांचा. परंतु या शेतकऱ्यांनी एक नाविन्यपूर्वक एक प्रकल्प 6 महिन्यापूर्वी राबवलेला आहे, तो बायोगॅस यंत्राचा. आता त्या बायोगॅस यंत्राचा कसा कसा वापर झालाय आणि ते याकडे कसं वळलं याच आपण माहिती घेणार आहे. सर, कुठे आपला तो प्रकल्प? प्लांट घराच्या मागे. जायचं का तिकडे? हो, चला ना, जाऊ. चला, हो. हे फक्त लावा तुमचं. ठीक आहे, ठीक आहे, हो. चला. आता हे घर आहे का तुमचं? हो, आपलं हे घर आहे. जमीन किती आहे तुम्हाला? जमीन मला 5.5 एकर जमीन आहे. 5.5 एकर. हो, आणि सगळी इथं बागायत जमीन आहे. सगळी बागायत जमीन आहे. आणि पाण्याचं साधन काय? पाण्याचं नदीवरून लिफ्ट आहे हा. आणि इथं घरापाशी विहीर आहे. घराजवळ विहीर आहे? हो, म्हणजे विहीरला पाणी असतं का? विहिरीला पाणी उन्हाळ्यात जरा थोडं कमी पडतं आणि नंतर मग नदीचा वापर करतो. आणि विहीर तसं आपल्या कांद्या सीजन पर्यंत पुरतं. तिथून अच्छा. पुढे जरा थोडं कमी पडतं, मग दोन्ही यूज करतो. एप्रिल मे महिन्यामध्ये जरा पाण्याचा तुटवडा कमी- जाणवतो हा, तुम्हाला? हो. म्हणजे सगळा बागायत एरिया असल्यामुळे बऱ्यापैकी इकडं हा, विहिरीला विहिरीला पाणी आहे. population आहे. हा. काय काय आता पिकं काय? पिकं आता कांदा आहे 3 एकर हा. आणि काही ऊस आहे हा. आणि जनावरांचा चारा वगैरे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे इथं. हे आजोला, जनावरांसाठी हा आजोला तयार केलेला आहे. आजोला? कंपनीने आपल्याला आहे ना आजोलाचे बियाणं दिलेले आहे. आणि हे पाण्यात तरंगतं का? हो, पाण्यामध्येच येतं ते. अच्छा. आणि हे हो. काय जनावरांना द्यायचं? जनावरांना आपण जो खुराक चारतो हा. त्याच्या ऐवजी जर हे चारलं तर आपला SMS म्हणजे डिग्री वगैरे म्हणतो ना, ते चांगलं फॅट फॅट वगैरे व्यवस्थित SNF म्हणतात. वाढला जातो ते. अच्छा, हा ठीक आहे. हा एक मुद्दा आहे. आहे. तर आपल्या पाठीमाग पाहू शकतोय हो, का हेच ते बायोगॅस संयंत्र गायकवाड शेतकरी आहेत, त्यांनी केलेलं आहे. तर कसं काय तुम्हाला याबाबत माहिती मिळाली? मला म्हणजे काय आपल्या म्हणजे मला आहे ना हे क्षेत्र आहे ना आपलं म्हणजे म्हणजे ते क्षेत्र तुमचं ते हा, कांदा हे आहे? दिसतंय हे क्षेत्र आपले हे ऑर्गॅनिक मध्ये मी दिलेलं होतं पहिलं ऑर्गॅनिक मध्ये. तर मला त्याच्यासाठी केमिकल काहीच वापरायचं नव्हतं, म्हणून वापरतही नव्हतो. त्याच्यासाठी मग मी ही पाण्याची टाकी दाखवली ना, मी घरगुती बनवलं होतं ते बघा. ते बॅरल दिसतंय हा, ते. ही पाण्याची 2000 लिटरची टाकीचं मी स्वतः एक बायोगॅस घरगुती देशी जुगाड म्हणून बनवला होता. आणि स्लरी जुगाड? हा, देशी कोणी- जुगाड. कोणी ते माहिती मी- दिली याची? नाही नाही, मी युट्यूब बघून मी बनवलं होतं ते. मी 3 महिने वापरलं. ते पाठीमागे. हा, मग आता ते- हे कसं कळलं? मग हे आपल्याला मग पंचायत समितीमध्ये स्कीम आली, म्हणले तिथं चालू झालंय. पण त्यांचं ते सिमेंटचं होतं. मग ते सिमेंटचं मग ते आमच्या डोक्यात बसानी, कारण त्यांचं टाकी असतील त्याच्यातच साठतं. आणि मग याची आम्हाला आयडिया लागली. आमच्या इथे एक जणांनी घेतलं होतं, याची आयडिया लागली. फोन केला आणि यांना फोन केला म्हणजे साहेबाला या कंपनीच्या. हम्म. मग त्यांनी आम्हाला सांगितलं, मग हाय आपलं हे. मग आम्हाला हे पसंत पडलं. त्याच्यामुळे मग याच्यात ही टाकी, स्लरी फिल्टर आणि ते गांडूळ खताचा बेड, आजूला बेड आणि त्याच्यापासून होणारे फायदे, म्हणजे असं ते सगळं सिस्टीम ते कंपनी आपल्याला कंपनीने दिलेलं आहे. तुमच्या गावामध्ये असे किती लोकांनी असं आता आमच्या गावामध्ये जवळजवळ 30 ते 32 लोकांनी बसवलेले आहेत. काय अनुभव आहे? त्याची स्लरी पासून आपल्या शेतीला बुरशीनाशक म्हणून, टॉनिक म्हणून आपला जो दुकानातून जे खत औषध आणतो हा, हा. त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त फरक पडतो. आता जो हा कांदा लावलेला आहे ना, मी त्याला अद्याप निम ऑइल सोडून काहीच वापरलेलं नाही. आता 1-1.25 महिन्याचा कांदा झालेला आहे. एकदम भारी तजेलदार हिरवागार कांदा. हा, हिरवागार आहे. त्याच्यामध्ये फक्त ही स्लरी आणि गुळ आणि निम ऑइल हे 3 औषध सोडून मी काहीच वापरलेलं नाही. फक्त रासायनिक खत अजिबात वापरत नाही? नाही, खत वापरलं मी. रासायनिक औषधावरची फवारणी. फवारणीची. हा, रासायनिक खत वापरली आणि बाकी का असं दुकानातलं कुठलेच म्हणजे औषध तुमचं वापरलं. असं म्हणणं आहे, कीटकनाशकाचं काही प्रमाणच आता येत नाही, सगळं हे तुम्ही याच्यामध्ये जास्तीत जास्त आटोक्यात मी हे याच्यामध्ये हे करतो. बरं, मग आता हे 6 महिन्यापासून तुम्ही हो, वापरता? कंटिन्यू वापरतो आपण हे. घरामध्ये गॅस आपल्याला गॅस. भेटतो, त्याच्यापासून जो स्लरी पाणी आणि चोथा निघतो, चोथ्यापासून गांडूळ खत बनवतो. आणि जे पाणी आहे ते आपल्याला खालून पाटपाण्याने सोडायला, वरून फवारायला ते मूल्यवर्धित पाणी निघतं ना, त्याचा आपण वापर करतो. त्या पाण्याला काय स्लरीज म्हणतात का, काय म्हणतात त्याला? नाही, मूल्यवर्धित पाणी चोथ्यापासून वेगळं स्लरीज केलेलं. म्हणता येईल थोडक्यात स्लरी. त्याला. आणि घरामध्ये घरामध्ये गॅस आहे. आम्ही 4 माणसं आहेत. 4 माणसांना उरून आमचं म्हणजे आमची जे बसवलं ना 6 महिने झाले, जी टाकी हाय जशीच्या तशीच, तिला हात लावायची गरज पडली नाही अद्याप.
एकदम व्यवस्थित हो चालतो हो gas? व्यवस्थित. वास वगैरे येत असं? नाही नाही वास बीस काय पहिले 4 दिवस आला पण ते एकदा सवय झाली पण नंतर वासच येत नाही म्हणजे पहिल्यांदा सडण्याची क्रिया होती ना नवीन असन त्या टायमाला मग हा. कुजण्याची क्रिया जर एकदा संपली का मग वास वगैरे काहीच येत नाही काय नाही काय नाही. अच्छा, म्हणजे आपल्याला एक पहिला असा गैरसमज आहे का, जर आपण गोबर गॅस किंवा जो हा प्लांट लावला तर घरामध्ये वास वास येईल यायचा हा किंवा काय, असं काही ही असं गैरसमज काहीच आहे. नाही काहीच नाही. सुरुवातीला फक्त ते जाणवतं. हो पण 4 नंतर- दिवस सुरुवातीला हा. फक्त ते नवीन कुजण्याची क्रिया होती ना गॅस तयार होण्याची त्यावेळेला सुरुवात मग एकदा ते होऊन गेल्यानंतर मग काही विषयच नाही वास नाही काय नाही काय नाही काय नाही. व्यवस्थित हो चालतंय. हो बरोबर. गॅस घेतलाच नाही तुम्ही 6 तर अहो महिन्यापासून? ती जी हाय टाकी अर्धी म्हणजे ते चालू केल्यापासून आहे ना हम्म. हाय तशीच्या तशीच आहे, अजून वापरच नाही तिचा. बरं, गरज अजून आहे एखादं तुम्ही चालू करू शकता त्याची. नाही नाही आपल्याला आपल्याला त्याची गरज हेच हा. खपत नाही त्याच्यामुळे चालू करायची गरज नाही. तर आपण कंपनीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. हे जे संयंत्र यांनी जे बसवलं आहे, काय कंपनीचं नाव आहे आपल्या? आयरिस ऑइल ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड आपल्या कंपनीचं नाव आहे. ॲग्री. आयरिस ऑइल ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड. अच्छा अच्छा, कुठे आहे कंपनी सर? ही पुण्यात शिवाजीनगरला आपली हातात कंपनी. धरा सोबत. हा. पुण्यात शिवाजीनगरला आपली कंपनी. अच्छा, शिवाजीनगरला असे हो. किती वर्षापासून हे काम करतात? जवळपास आपण आता ह्या छोट्या बायोगॅस मध्ये म्हणजे घरगुती बायोगॅस मध्ये एक 2.5-3 वर्षापासून आलेलो आहे. अच्छा, आणि आता हे तुम्ही जे पाठीमागे हे जे बसवलेलं आहे, हा टँक दिसतोय, Yes. हे कसं काम चालतंय? वर काय स्प्रिंग का काय शॉक अब्सर्व सारखं काहीतरी तुम्ही हा, केलेलं आता दिसतंय? आता काय करतो आपण सुरुवातीला कसं असतं की आपले जुने बायोगॅस असतात की बोला बोला बोला. हा हा. जुने बायोगॅस असतात. जुने बायोगॅस मध्ये काय होत होतं की त्यांचे ते लोखंडी टाक्या असायच्या. लोखंडी टाक्यांनी काय व्हायचं की त्या लोखंडी टाक्याचाच वेट पडून तो गॅस घरात आणला जायचा. पण आपण काय केलं नवीन पद्धतीने केलेलं आहे. या नवीन पद्धतीने काय होतं ह्याची लाईफ वाढलेली आहे. आपण सिंटेक्स किंवा ऑक्सिजन कंपनीकडून ह्या टाक्या तयार करून घेतो. त्यानंतर ह्याची लाईफ वाढलेली आहे आपली. ह्याला काय झालं थोडंसं हलका असल्यामुळे काय स्प्रिंगच्या प्रेशरने आपण दाब देतो आणि त्या दाबामुळे घरात गॅस गेलेला जातो. आता जे आपण जे शेण वगैरे आहे ते कसं टाकायचं याच्यामध्ये? आता काय करतो आपण हा. दररोज आपल्या प्लांटसाठी 30 ते 40 किलो शेण आणि 30 ते 40 लिटर पाणी लागतं. 40 किलो शेण शेण आणि 30 ते 40 लिटर पाणी मिक्स करून हा टाकायचं. एकाच एक प्रमाणात मिक्स करून आपण हे भांडत होतो. म्हणजे हे जे भांड दिसतंय, यस अच्छा, ह्या या भांड्यामध्ये त्याचं मिश्रण करून ओतायचंय. ओतले जातात. त्याच्यानंतर तुमचा रेग्युलर रोजचा वापरण्यासाठी आपला गॅस जवळपास 450 ते 500 ग्रॅम नाही, गॅस आता रोज हे तयार हे होतो. ठीक आहे ठीक आहे. आता ह्याच्यातून ओतलं, इथं खाली पाईप तुम्ही दाखवलेला आहे, Pipeline, हा हो. कुठं जातो? पाईप बॉटमला जातो, ह्याच्या बेसला तळात जातो, खाली जातो तळात आतमध्ये. जातो. हो. म्हणजे ही टाकी अजून खोल आहे का? अजून ह्या टाकीची हाईट जवळपास 6 फूट आहे. आपण 3 फूट 6 बाय 6 आणि 3 फूट खड्डा घेऊन ही टाकी त्यात गाडलेली आहे. म्हणजे 3 फूट खाली आहे, खाली ती म्हणजे पाईप जोडलेला आहे हा. आणि तो खाली ते तळाला पण जातो. हा गार्डन खाली टाकी करण्याचं कारण हे की बाबा हे शेण टाकायला आपल्याला सोपं जावं. हे जर 6 फुटावरती असेल तर शेण टाकायला शेतकऱ्यांना अवघड जातं. हा, हे आपण सहज असं टाकू शकतो. हा ह्यावरती आपण हम्म. सहज शेण टाकू शकतो. त्याचबरोबर जर आपण रोजचं शेण टाकतोय तेच रोजचं शेण आपण जिथं बाहेर पडतं तिथं काय होतं त्याच्या समोर आपण स्लरी फिल्टर म्हणजे दिलेलं आहे. याच्यामध्ये शेणखत गेलं, ठीक आहे. हा. आता हे काय आहे, हे काय लावलं? हे काय आहे की आपलं जे रोजचं आपण शेण टाकतोय ते रोजचं शेण जिथून आउटलेट मधून हे बाहेर पडतं. आउटलेट मध्ये आपण काय केलेलं आहे आउटलेटच्या पुढे जसं जुने बायकोस होते त्याच्या पुढे जसं शेण बाहेर पडलं तर ती जागा किंवा त्याला ते खराब होऊन जायचं किंवा ती जागा भरपूर जागा लागत होती. आता आपण काय केलेलं आहे बायफ थ्रू हे स्लरी फिल्टर आपलं बायफचं पेटेंट आहे. ह्यात काय होतं चोथा आणि पाणी आपण सेपरेट केलेलं आहे. ह्यात काय होतं रोजचं तुमची स्लरी आणि शेण हे वरच्या क्रेटमध्ये पडतं. ह्या क्रेटला जवळ किंवा ह्या फिल्टरला 3 सेक्शन केलेले आहेत. एक साध्या जाळीचं आहे, खाली मध्ये एक फाईन जाळीचं आहे, खाली फक्त एक स्लरी साचण्यासाठी. काय होतं रोजचं जे तुमचं शेण जे पडतं त्यात काय होतं चोथा आणि पाणी सेपरेट होतं. पाणी चोथा उचलून तुम्ही गांडूळ खताच्या बेडमध्ये टाकू शकता का शेतकऱ्यांना आपण प्रत्येक शेतकऱ्याला आपण एक गांडूळ खताचा बेड पण म्हणजे देतो. याच्यामध्ये जेवढं ते जर जास्त झालेलं जे शेणखत आहे किंवा हा. स्लरी आहे ती इथपर्यंत आली का, हे आपोआप याच्यामध्ये बाहेर पडते पडते, आणि हो. तुम्ही हे कॅरेटलाच एकदम म्हणजे असं ही जाळी जाळी आहे बसवलेली यस आणि याच्यामध्ये जे पाणी आहे ते खाली जातं बरोबर. आणि चोथावरती जो अडकतो. चोथ आहे हा जो हे जे पाणी आहे हे खालच्या कॅरेट मध्ये जमा होतं आणि हा आपण इथं या ठिकाणी टाकू शकता. चोथा हा. चोथा हा सेपरेट चोथा म्हणजे काय राहिलेलं त्याचं Yes. सामग्री आहे. आणि ह्याच बरोबर आपण काय करतोय शेतकऱ्यांना जी स्लरी साचण्यासाठी आता शेतकरी रोज तर ती स्लरी वापरू शकत नाहीत. मग ती स्लरी साचण्यासाठी 100 लिटरचा एक टँक पण या सगळ्या युनिट बरोबर आपण टँक पण देतो. तुम्ही कॅमेराने इथं दाखवला तर हे जे पाणी खाली साचतंय बरोबर इथंच यांनी ह्या क्रेटला एक प्रकारे इकडं एक वॉल बनवलेला आहे आणि याच्यामध्ये ती स्लरी जमा होते. हे किती खाली आहे? 100 लिटरचा ड्रम आहे. हा. एक 2 फुटाचा ड्रम आहे फक्त हा.
अच्छा, मग आता ही स्लरी एकदम याच्यामध्ये साचली जाते आणि साचून म्हणजे हा. काढून आणली व्यवस्थित. हा, तिकडनं शेतकरी ज्यावेळेस काढून समजा शेतकरी 8 दिवसांनी आपल्या प्रत्येक पिकाला पाणी द्यावं लागतं. जसं हे शेतकरी आहेत, कांद्याला पाणी देतात किंवा त्याला फवारणी करावं लागते. मग ह्यातले जे आपण पंपाने थ्रू किंवा हे काढून घेतो आणि पिकाला ठिबक थ्रू किंवा आपल्या स्प्रे थ्रू करू शकतो. आणि एवढी थीन येते की आपल्या ठिबक मध्ये पण त्यांचे काही शेणाचे कण अडकत नाहीत किंवा आपल्या पंपात पण त्याच्या शेणाचे काही कण अडकत नाही. एवढी थीन ती स्लरी बाहेर पडते या फिल्टर म्हणजे मध्ये. जवळपास हे शुद्ध पाणी शुद्ध पाण्यासारखं चालू शकतं आपलं. अच्छा, तर मग या पद्धतीने याची स्लरी आपण युज करू शकतो. आणि दुसरा याचा जो चोथा आहे, तो चोथा या ठिकाणी आपण गांडूळ खताच्या प्लांट साठी युज करू शकतो. तर सर काय आता हे तुम्ही कसं केलं शेतकरी गायकवाड सर, हे कसं केलंय तुम्ही? आपण इकडे गांडूळ गांडूळ खतावर टाकतो, काय उरलेला याच्यावर ह्या म्हणजे इथे प्रोसिजर करतो शेणखताची. हा, तर इथं काय केलंय? हे आता ते निघणारा चौथा याच्यावरती टाकतो. ह्या गांडूळ खताचा आपला बेड दिलेला आहे कंपनीने. गांडूळ कंपनीने गांडूळ खताचा आजूलाचा बेड दिलेला आहे. याच्यामध्ये एवढी गांडूळ आहे बघा, अशी भरपूर अशी गांडूळ आहेत. हा, भरपूर गांडूळ दिसतात मोठ्या हो. प्रमाणात आहे. हा. आणि भरपूर असं ते मस्त खत तयार होत. अच्छा. आणि हे जे दिसतंय हे काय चोथाच आहे का? हा, हे चोथा टाकलेला आहे. ते चोथ्याशिवाय अजून काय टाकलं जातं? हो, चोथ्याशिवाय अजून काही नाही. चोथा टाकला का त्याच्यात ते गांडूळ असे बारीक खत करतात. बारीक हे करून असं एकदम असं आपल्या चहा पावडर सारखं बनवतात. हा, काय बारीक पावडर तयार झाली हो. त्याची एकदम ती. आणि मला सांगा का आता हे कसं युज करणार? हे आता हे उघडं केलं का मग ते गांडूळ खाली जातात. मग नंतर हे बारीक बारीक असं गोळा करायचं आणि असं काढून भरून ठेवायचं. ज्या टायमाला आपल्याला यूज करायचे त्या टायमाला गोणी भरलेले असतात ना, ते आपल्या टोमॅटोच्या बेडमध्ये भरायला किंवा मालाला टाकायला आपण टाकू शकतो. म्हणजे जर तुम्ही जर असं हे वर केलं हा. तर हे गांडूळ आपोआप जमिनी खाली जातात आणि मग वरचं जे खत आहे झालेलं आहे ते घ्यायचं. ते गोळा करून ते आपल्या गोणी भरून ठेवायची. हा. असं रोजचं दिसाड असं गोळा करून आपलं भरून ठेवायचं. कारण त्याचं एकदम नाही काढता येते. हा, हा, जसं तयार होईल तसं एकदा तयार झालं की ते पटापट तयार होतं. खाली असं गोळा करून गोणी भरून ठेवायची. याला काय पाणी मारावं लागतं? हा, याला दिसाड 2 दिसाड पाणी मारावं लागतं. म्हणजे आतमध्ये ओलावा हो, ओलावटी गांडोळाला ओलावा टिकण्यासाठी. काय खाली तर ही बॅग वापरलेली कसं आहे? तुमच्याच कंपनीचं आहे का? आपल्या कंपनीची बॅग दिलेली आहे. आपल्या ह्या युनिट बरोबर आपण काय काय देतो, हम्म. बॅग पण देतो आणि ॲझोलाच्या 2 बॅग देतो. ह्या बॅग मध्ये सोडायला प्रत्येक शेतकऱ्याला 2 किलो कल्चर, गांडूळ खताचं कल्चर, ॲझोलाच्या बॅग मध्ये सोडायला ॲझोलाचं 1 किलोचं कल्चर आपण ह्याच्यामध्ये देतो. म्हणजे गांडूळ पण तुम्हीच गांडूळ पण पुरवठा आपणच देतो. आणि काय होतं, शेतकऱ्यांना माहित नसतं. एवढं माहित असतं की गांडूळ खत चांगले, एवढं तर आपल्या शेतकऱ्यांना माहित असतं. पण कसं यूज करायचं, कुठल्या पिकाला किंवा किती क्षेत्राला कसं यूज करायचं हे माहित नसतं. मग ह्याचं त्या गावात जाऊन त्या शेतकऱ्यांच्या त्या ग्रुपला आपण प्रशिक्षण पण देतो. करता. संपूर्ण प्रात्यक्षिक तुमच्याकडून हो, पहिलं सगळं शिकवलं जातं थोडक्यात. शिकवलं जातं. बोर्ड आणि जे आपल्याला लेक्चर द्यायला येतात त्यांच्याकडे बोर्ड असतो आणि प्रत्येक जसं विद्यार्थ्यांना आपण विचारतो प्रश्न, तसे आपण त्या लेक्चर जे द्यायला येतात त्यांच्या थ्रू ते आपल्या शेतकऱ्यांकडून प्रश्न विचारून त्याच्यावर उत्तर देतात. अच्छा, म्हणजे सगळं मार्गदर्शन करण्याचं काम तुमच्या कंपनीकडून केलं जातं. आता हे बरोबर. म्हणतात हो. पण तुम्ही स्वतः शेतकरी हे बोलता हे खरं आहे का? हा, खरं बरोबर आहे ना. आमच्या इथंच आमचं ते प्रशिक्षण आपल्या वाट्यावरती झालेलं आहे. म्हणजे इथं जो ग्रुप होतो, म्हणजे कंपनी काय करते, जे वाटल्यानंतर सगळ्यांचा ग्रुप एक दिवस नियोजन करून ते केलं जातं आणि तिथे गांडुळाची वाटप केली जाते, गांडूळ कल्चरची, आजोलाची वाटप केली जाते आणि त्यांना ते त्याच्यापासून फायदे तोटे सगळे समजून सांगितलं जातं. आता हे तुम्ही वाढवणार आहे का काय? हो, हे आता एक बेड आहे ना, आता मी अशा दुसरे आता हे कंपनी डेमो म्हणून दिलेलं आहे त्यांनी समजा थोडक्यात. तर आपण काय करणार आहे, असे 4-5 बेड करून आपल्याला याचे फायदे कळाल्यामुळे रासायनिक खत कमी करून याचा वापर जास्त करणार आहे आपण. झाला का इफेक्ट? हो, इफेक्ट हा आपल्याला अनुभवाचे. आपण याचा वापर करतो का 2-3 वर्षापासून आपण याचा वापर करतो. हे आपण जुगाडणी बनवलं होतं. हे जुगाड आपण बनवलं चांगले होतं. जुगाडू आपल्या शेतकरी साठी बनवलं होतं. चांगले ह्याचा बरं आता तुम्ही इकडे या. आता काही शेतकरी हे बघून स्वतःच जुगाड लावू शकतात. हो. म्हणजे कसं तुम्ही जसं बनवलंय तसं हे बी बनवू शकतात. नाही काय? हे एवढं बनवणं सोपं नाही. म्हणजे कंपनीचं म्हणजे आता त्या पद्धतीने बनवलेलं आहे ना. आता हे कसं हे मला मी वापरायचं 3 महिने वापरले हे, पण ते आपला म्हणजे याला स्टॉक नव्हता. आता याला वरची स्टॉकला टाकी तशी याला टाकी नव्हती ना, त्याच्यामुळे हे 3 महिने वापरलं मी. पण आता याला स्टॉक नाही, म्हणजे याला भरपूर म्हणजे सिस्टमॅटिक आहे ना, त्याच्यामुळे मग हे हा, सोपं आहे. म्हणजे हे योग्य आहे असं योग्य आहे. तुमचं म्हणणे. आता हा जो नॉब दिलेला आहे कंपनीचे प्रतिनिधी लांडे सर, हा बायोगॅसचा आहे का? येस, जसं जसं आपलं जे गॅस असतो काय, आता हे जे खालची टाकी दिसते आपल्याला ती शेण कुजण्यासाठी आहे आणि त्याच्यानंतर जे गॅस तयार होतो तो गॅस ह्या वरच्या टाकीत तयार होतो. अच्छा, हे तर हलतंय की Yes. आतमध्ये. हा. मोकळी आहे म्हणजे टाकी. हे खालचं वेगळं आहे आणि फाउंडेशन. आतमध्ये टाकी? टाकी वेगळी आहे.
आणि ही टाकी हा, वेगळी. जसं जसं गॅस तयार होईल तसं तशी ही टाकी वरती जाते. त्याच्यानंतर हा नॉब चालू करून आपण घरात गॅस घेतो. अच्छा अच्छा, आताशी मला समजलं का आता हे जे आहे जर तुझी जर खाली जर काही नसेल तर ही टाकी खाली जाणार बरोबर, जसा गॅस आणि जसं संपल गॅस वाढेल तशी ही तशी टाकी वरती टाकी म्हणजे याची हाईट इथपर्यंत होऊ शकते. बरोबर, ती स्प्रिंग पूर्ण दबली जाते, त्याची हाईट वरती येते. हे बघा आता आपण हे केलं तर पाहू शकतो की इथं जर आपण हे दिला जोर थोडा दिला प्रेशर दिला तर तरी याची स्लरी आणि जो चोथा आहे तो या ठिकाणी बाहेर बाहेर पडतोय. हा इथं टी जोडलाय 2 ठिकाणी यासाठी. आणि आता ही जी स्प्रिंगचं काम काय होत? स्प्रिंगचं काम काय की आपल्याला ह्याला वेट नाहीये, गॅस तयार होतोय पण वेट नसल्यामुळं आपला गॅस आतमध्ये जाणार नाही. पण त्या स्प्रिंगच्या सहाय्याने आपण काय केलेलं आहे, ह्याच्यावर दाब दिलेला आहे आणि तोच गॅस आपण घरामध्ये घेतलेला आहे. बर, आता हा झाला पर्याय एक. आता मला सांगा का ही टाकी पूर्णपणे जाम झाली किंवा खाली सगळं साचलं, हा. मग हे काढायचं कसं? जाम कधी होती, जर तुम्ही शेणखत टाकलं तर जाम होती. त्याला पर्याय काय आहे की आपण साईडने समजा पाणी ओतलं, ही टाकी आता गोल फिरते, सेम गोल फिरून जर टाकी घेतली तर ही टाकी जाम होण्याचं कारण संपतं, कारण राहतच नाही. म्हणजे काय इथलं जे आहे ते कुजलेलं वगैरे काढायची गरज काढायची गरज नाहीये. हे आपोआप जसं तुम्ही रोज टाकताय तसंच ह्याच पद्धतीने रोजचं बाहेर पण पडतं. म्हणजे साफ करायची गरज साफ नाही. करायची अजिबात गरज नाही. किती वर्षांनी? जवळपास याला 15-16 वर्षाची लाईफ आहे, काही होऊ शकत नाही याला, जर शेण आणि पाणी एक समान प्रमाणात असेल तर. आणि हा नॉब कशाला घ्यायचा आपल्याला बंद करायचा असेल तर? हा एक आपण काय केलेलं आहे की घरात पण आपल्याला एक कॉक दिलेला आहे, त्याचबरोबर इथं पण बाबा सेफ्टीसाठी शेतकऱ्यांना काय वाटणं काय प्रॉब्लेम तर येत नाही, डायरेक्ट पेट तर आपल्या काय गॅस घेत नाही ठेणगे वगैरे नाही, त्यासाठी तरी पण एक सेफ्टी म्हणून इथं पण एक कॉक दिलेला आहे आपण. याच्यामध्ये समजा आपण युज केला नाही या गोबर गॅसचा, मग काय युज करायचं? नाही, समजा 90% तुमचा गॅस पूर्ण टाकी भरली तर 90% जेवढा गॅस तुमचा साचतोय, बाकीचा 10% गॅस या गॅप मधून तो आपोआप बाहेर निघून जातो. त्यामुळे ह्याला काय समजा शेतकऱ्यांच्या घरी काय कार्यक्रम आहे किंवा ते कुठे बाहेर गेले तर हा गॅस पूर्ण तयार झाला तरी ती टाकी वरतीच राहील, एक्स्ट्रा गॅस तयार होणार तुमचा बाहेर निघून जाईल. म्हणजे एक चांगली आहे का जो अतिरिक्त झालेला गॅस आहे तो आपोआप बाहेर निघून जातो. व्यवस्थित तुम्ही त्याचं डिझाईन बनवल्यामुळे ते बाहेर येते. बरोबर, तर हे संयंत्र आहे एवढंच आहे ना? बरोबर. आणि तुम्ही ते बॅग देता गांडूळ खताचे बॅग आणि ॲझोलाचे 2 बॅग. ॲझोलाचं काय जरा इकडे इकडून या, बरोबर इकडून या. हे ॲझोलाचं पण तुम्ही उत्पादन म्हणजे करता? शेतकऱ्यांना हो, ॲझोला पण आपण शेतकऱ्यांना देतो. ॲझोला काय आहे की जनावरांचं खाद्य आहे, त्यांनी दूध एसएनएफ फॅट हे फास्ट प्रमाणात वाढलं जातं, परत गायचं आरोग्य सुधारतं. हे काय आहे की समजा तुम्ही जनावरांना 2 किलो एक साधा आंबवण देत असाल, जे खाद्य देत असाल, त्याचबरोबर काय जर ॲझोला पण त्यात मिक्स करून दिलं तर ते डबल खाद्य दिल्यासारखं होतं. अच्छा, म्हणजे हे पोषक तत्व आहे. पोषक तत्व आहे जे आपण असा मोठा फायदा होतो. फॅट बरोबर वगैरे वाढते. बरोबर, फॅट, दूध, एसएनएफ महत्वाचं म्हणजे गायचं आरोग्य सुधारलं जातं ह्याच्यातून. अच्छा, म्हणजे तुमचं दूध पण वाढतंय, गायचं आरोग्य सुधारतंय, खर्च कमी होतोय. ह्याच्यासाठी ह्याच्या सगळ्या बरोबर ॲझोला पण आपण शेतकऱ्यांना पुरवतो. ह्याचं प्रशिक्षण पण आपण शेतकऱ्यांना देतो. ह्याच काय बी असतं का कसं असतं? सेम आहे, असंच पाला असतो, पानफुटी सारखं असतं ते, पानाला पान किंवा ते वाढत जातं. काढलं थोडं राहिलं का ते ऑटोमॅटिक 4 दिवसात परत समजा तुम्ही ह्यातली अर्धी म्हणजे तुम्ही इथं पाहू शकता का हे काय डायरेक्ट मुळासकट नाहीये, वरच्यावर तरंगत, खालीच याला छोटे छोटे मुळं आहेत पाण्यावर आणि तरंगणारी वनस्पती. हे तुम्ही किती दिवसामध्ये एवढं तयार होईल? समजा तुम्ही आता ह्या बॅग मध्ये एक 1.5 किलो ॲझोला असेल, ह्यात जर अर्धा किलो ॲझोला टाकलं तर 8 दिवसात पूर्ण बॅग भरली जाते. आणि एकदा पूर्ण बॅग भरली त्याच्यानंतर तुम्ही रोज एका कोपऱ्यातलं काढलं तर परत 3-4 दिवशी तुमचा तो एरिया कव्हर होऊन जातो. कंटिन्यूस चालूच असतं डेव्हलपिंग. ठीक आहे. आणि काय याचं काय झालंय खरोखर ते दूध? हो, याचा दुधासाठी म्हणजे माझ्याकडे दुधाचं आता गाभण गाय नाहीये, पण मग खाद्य म्हणजे त्याला पोषक जे आपलं खुराक जो घालतो ना, त्याच्यापेक्षा मग याचा फायदा जास्त होतो. तुम्ही आता गाय किती आहे तुमच्याकडे? माझ्याकडे 4 गाय आहेत. मग 6 महिन्यापासून तुम्ही युज करताय. हा ना. हा, पहिला किती एसएनएफ फॅट लागायचा? नाही, माझ्याकडे गावठी गाय आहे, मी दुधाचा धंदा नाही करत, पण ते खाद्याला चांगलं आहे म्हणजे असं. अच्छा, मी म्हणजे गावठी गाय जनावर पाळलेली आहेत ना. काय शेतकरी काय सांगतात बाकी? 1-2 पॉईंटने एसएनएफ वाढले जातो. जवळपास समजा उदाहरण, एखादी गाई जर 10 लिटर दूध देते तर आपण ॲझोला जर खायला घातला तर तिचं 200-250 ते अर्धा लिटर दूध वाढू शकतं एक 15 दिवसाच्या गॅप मध्ये किंवा 15 दिवसाचं प्रोडक्शन वाढतंय आणि फॅट पण चांगलं, फॅट आणि एसएनएफ पण वाढतं. येस, बरोबर, असं तुमचं म्हणणं आहे. हो. आता हे काय आपण हे केलेलं आहे, हे कशा संदर्भात? निघालेली जी स्लरी याच्या स्टॉक केलेली, याच्या स्टॉक करून आपण आहे ना त्याच्यामध्ये गुळ टाकून ते आपण फवारायला किंवा खाली सोडायला वापरतो. म्हणजे ती जी स्लरी आहे ही ती जी याच्यामध्ये slurry, ओतून ती आता याच्यामध्ये- ते ड्रम भरला का मग इथे स्टॉक करतो आपण, हा, आणि त्या जेव्हा ड्रममध्ये. जशी लागेल तशी मग आपण वावरात नेऊन वापरतो.
यात काय टाकायचं? याच्यामध्ये आता तसं काय त्यांनी काय सांगितलं नाही, पण आपण याच्यामध्ये गोळ टाकतो, काळा गुळ जो असतो ना, तर बिगर केमिकलचा Mix गुळ करायचा. मिक्स करायचा आणि तो टाकून वापरतो, मग जास्त फायदा होतो त्याने. हे कसं म्हणजे आपण पाटामध्ये द्यायचं, पाटामध्ये का ठिबकमध्ये द्यायचं? आपण पाटामध्ये देऊ शकतो, परत ड्रीप मधून देऊ शकतो आणि फवारू शकतो. ड्रिप मध्ये अडकत नाही काही? नाही नाही, आता काय झालं, हिचं वर कचरा पडलेला आहे म्हणजे हा. याचा, आणि ते गुळाचं वर तरंगलेलं आहे, ते आपण बाजूला केलं का ते शुद्ध आहे असं, म्हणजे हे म्हणजे अजिबात अडकत नाही, नाही क्षार अडकत- वगैरे काय नाही? नाही नाही नाही, काय नाही काय नाही. फवारता पण येतं? हो, फवारता येतं. आता मी 2 दिवस झाले याला, त्या कालच फवारलेले याला कांद्याला. आणि हे काय तेच आहे? हो, तेच आहे. तर कसं काय, आता आपण आतमध्ये जाऊन येऊया, तुमचं गॅस चालून हो, करू चालू शकता करू. का? किंमत बघायची हा? किंमत आता ठीक आहे, आता ते आपण नंतर पाहूया. या ठिकाणी सर जरा पुढे या, शेतकरी साहेब हो. या इकडे. काय नक्की हे जर मला जर घ्यायचं आहे, हा हा तर काय किंमत आहे याची? याची जवळपास आता 56,000 रुपये किंमत आहे. तर त्यामध्ये पण काय होय की शेतकऱ्याला एकदम 56,000 भरायची गरज नाही. त्यातले पण CSR फंडतून शेतकऱ्याला 24,000 रुपये कट होतात, म्हणजे ते काय शेतकऱ्याला भरावे लागत नाहीत. राहतात 32. शेतकऱ्याने एकदा म्हणजे 32 32,000 रुपये आहे? 32,000 रुपये पण शेतकऱ्याने एकदा भरले, त्याच्यानंतर पण काय होतं, ज्यावेळेस तुमचा शेतकऱ्याचा गॅस पेटला जातो, त्यावेळेस आम्ही NDDB चे फॉर्म भरून घेतो. NDDB म्हणजे काय, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड. यांच्या थ्रू आपल्याला परत शेतकऱ्यांना 15,950 ची सबसिडी येऊन जाते. म्हणजे 32 मधून 15,950 म्हणजे जवळपास 16,000 ची सबसिडी त्यांना येऊन जाते. हा बायोगॅस प्लांट शेतकऱ्यांना 16,000 रुपयात मिळून जातो. म्हणजे 16,000 रुपये फक्त शेतकऱ्याच्या खिशातले जातात, जातात, बरोबर. बाकीचे CSR आणि अनुदानातून ते अनुदानातून ते कव्हर कव्हर होतंय. होऊन जातात. पण तुम्ही आता सांगताय लगेच का असं होईल तसं होईल, CSR फंडचं तुम्ही तर त्यात इन्क्लूड करून द्याल ना, बरोबर पण त्या अनुदानाचं काय? तेच म्हणतो ना, CSR फंड त्यांनी इन्क्लूड केला, 24,000 तिथं मायनस झाले. NDDB थ्रू पण आपल्याला सबसिडी येणार आहे. ती सबसिडी जवळपास 15,950 म्हणजे 16,000 रुपयाची सबसिडी. म्हणजे 32 मधून 16 गेले शेतकऱ्यांना हे सगळा पूर्ण प्लांट म्हणजे टाकी, फिल्टर, गांडूळ खताची बॅग, ॲझोलाची बॅग, ते कल्चर, त्याचं प्रशिक्षण, हे सगळं त्या 16,000 रुपयात मिळून जाणार आहे. टाकी, तुमचं ते पिशवी आहे, स्लरीचं हे युनिट आहे, स्लरी युनिट, हम्म. परत फिल्टर, गांडूळ खताची बॅग, ॲझोलाच्या 2 बॅग. हे 56,000 रुपयामध्ये कंपनीद्वारे हे सगळं पुरवठा केला जातो, त्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन देखील करण्यात येतं. बरोबर. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 24,000 रुपयाचा CSR फंड येतो, म्हणजे त्यातूनही शेतकऱ्याचे पैसे कमी होत आहेत. आणि एक योजना आहे NDDB. अं? NDDB, तर त्या योजनेअंतर्गत 15,000 रुपयाचं शासन त्यांना अनुदान देखील 16,000 रुपये. 16,000 रुपयाचं. तर शेतकऱ्याचे फार तर 15,000 रुपयाच्या आसपास खिशातले पैसे जातात. आणि त्या बदल्यामध्ये शेतकऱ्यांना घरगुती बायोगॅस गॅसही मिळतोय. जे घरगुती गॅस घ्यायला 1,000 रुपये आपल्याला महिन्यात द्यावं लागतात, त्याच्यात कायमची बचत होती. आणि तसं पाहिलं तर गांडूळ खतं तयार होतंय, स्लरी तयार होतीये. आणि हे कधी न संपणार आहे. यांनी जे लाईफ सांगितलेलं आहे, किती लाईफ सांगितलं? जवळपास 14-15 वर्ष याची लाईफ आहे. 15 वर्ष फक्त आपण त्याच्यामध्ये 50% पाणी आणि 50% त्यांचं जे शेण. शेण आहे ते मिक्स करून टाकायचं, एवढंच करायचंय. आणि याचे भरमसाठ असे फायदे आहेत. तर आता आतमध्ये जाऊन बघायचं की एकदा कसं एकदा काय गॅस चालतोय. चालतोय कसा ते पण. हो, चला या जाऊया. तरी हे वावर तुमचंच ना? हो, क्षेत्र आपल्यावरच आहे. चांगला कांदा आहे तुमचा, हो. मस्त पैकी हिरवागार झालाय. होतील का पैसे? आता बाजार काय भेटतं त्याचं पुढे नाही सांगता येत. जर बाजार भेटले तर होतील ना. आता तर बाजार चांगला होता आता मोदींच्या बाजार काळात. चांगला आहे, पण ज्या वेळेला आपलं सीजन कांदा काढणी चालू होतं त्या टायमाला मग लगेच रिवर्स येतात कांद्याचे बाजार. म्हणजे इलेक्शन आले का बाजार वाढतात हा. का कमी होतात? नाही, इलेक्शन आल्यावर तेवढं 1 वर्षापुरतं वाढवतात, मग 4 वर्ष मग स्टॉक म्हणजे माल पिकला नाही तर मग वाढतात बाजार, नाही तर मग किती बाजार पाहिजे शेतकऱ्याला असं म्हणजे? बाजार कमीत कमी सरासरी 30 रुपये किलोनी गेला तर मग शेतकरी म्हणजे लय 50 आणि 60 नाही नको, पण सरासरी 30-35 जरी भेटला तर मग समाधानी शेतकरी राहू शकतो. म्हणजे शेतकऱ्याचं चांग म्हणजे 100 नको, 50 नको, 30 रुपयांनी आम्हाला बाजार भाव द्या, आम्ही समाधान राहू असं म्हणतात शेतकरी. हा, आता याच हे बाहेरून हे आली का येतून? ते मगाशी आपण कॅमेऱ्यात पाहिलं ना, तर ती जी आहे जी ट्यूब, ही ट्यूब इथं येते. आणि याला बायपास का दिलाय तुम्ही सांगू शकता का? हो, बायपास का दिले, आपला हा जो गॅस आहे, ह्या गॅसमध्ये काय होतं, मॉइश्चर तयार होतं. म्हणजे काय होतं, आपण थोडंफार पाणी तयार होतं, ते पाणी येऊन शेगडीत जाऊ नये त्यासाठी आपण शेगडीच्या जवळच एक कॉक दिलेला आहे, टी दिलेला आहे. त्या नॉब मध्ये काय होतं, जे येणारं पाणी आहे ते एक 15 दिवसाला 1 चमचा 2 चमचे पाणी साचतं फक्त. ते पाणी इथं आपण साचलं जातं फक्त. बाकी म्हणजे ठीक आहे, तिथं आपण एक वाटी ठेवू शकतो किंवा काय चमचे 2 चमचे पाणी ते सोडलं तरी पाणी
कापडाने पुसून घेतलं तरी 15 चालेल. दिवसांनी. एक 2-3 चमचे फक्त. नाही आता हे तर भरपूर मोठी फ्लेम हा, आहे. हो, आपल्या- भरपूर मोठं हा flame. चटका बसत. इतके हाईट आहे त्याची आपल्या घरगुती याला एवढी नसते. आता जे तुम्ही जे हे जी शेगडी वापरत आहात स्टोव, तो काय पारंपरिक आहे का नाही वेगळा असतो? कंपनीनेच आपल्याला दिलेला आहे हा शेगडी शेगडी पण कंपनीने आपणच आपल्याला देतो. दिलेली. म्हणजे त्याच पैशामध्ये हा, तुम्ही- त्याच त्याच पैशामध्ये दिली. आपण 50 फूट पाईप आणि 2 बर्नरची शेगडी पण देतो. अच्छा, वास तर काय मला काय आलंच नाही नाही. वास येतच नाही. जे वास येणारी वस्तू आहे, जे आपण शेतकरी बोलतात की वास येणार आहे, तोच वास तर आपण म्हणजे तोच गॅस तर आपण पेटवतो, त्यामुळे वास येण्याचे काही पुढे चान्सेस नाहीये. हम्म. आता आपण पेटवलं तर वास आलाय का तुम्हाला? भरपूर मोठी फ्लेम आहे. हो. मग आता सगळं आता काय तुमच्याकडे गॅस काय हे दिसत बघा, नाही इकडे इथं गॅस आहे आपला. हा हा. जसा आणलाय ना असा नाही अरे पाडलं काय म्हणजे गॅस आणलाय तसं त्यांनी चालूच केलं नाही. ना, म्हणजे गरजच पडली नाही. म्हणजे आता तो असा बाजूला ठेवलाय ना. आता हा गॅस पेटवा याची फ्लेम पाहूया आपण. जाऊ दे आता लाईटर नाही. आता तो चालूच केला नाही तर चालू कसं होईल? नॉब खाली बंद असेल, हे बंद करा आधी. 5-6 महिने जर वापरलं नसेल तर हेच होणार. बरं ठीक आहे, काय हरकत नाहीये, असू द्या. राहू दे. याची संपूर्ण एवढीच फ्लेम आहे अशी आणि त्याची कम्पेअर केलं तरी दाखव. काय फरक काहीच नाहीये. म्हणजे इथं याची फ्लेम जास्त आहे. आता त्या स्टोवची डिझाईन तशी असल्यामुळं. चला, धन्यवाद तुम्ही सगळं दाखवल्याबद्दल. तर काय शेतकरी वळतात का या आपल्या कंपनी? भरपूर म्हणजे आता जवळपास 200 शेतकऱ्यांची लिस्ट आहे पेंडिंग वाली, की त्यांना नवीन बायोगॅस आपले पाहिजेत. बर. ती आता या मंथ मधली आहे फक्त. आता कुठं तुमचा विस्तार आहे? किती शेतकरी तुमच्याशी फोन करू शकतात किंवा आपलं हे करू शकतात? म्हणजे मला कॉन्टॅक्ट करायचं आहे तुमच्याशी, तर मला पाहिजे. हा. मी समजा आंबेगाव मधला आहे, खेड मधला आहे, कुठं विस्तार आहे company? तर आपलं पूर्ण खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर, अकोले या पूर्ण एरियात आपण काम करतोय आता. याचबरोबर मग बाकीचे ऑल महाराष्ट्र, जर पश्चिम महाराष्ट्र जर पाहिला तर पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आपलं काम आहे. अच्छा, मग समजा मला घ्यायचंय तुमचा, मला डेमो दाखवायला या हम्म. किंवा मला घ्यायचंय, तर कसा संपर्क साधायचा तुम्ही लोकांनी? डायरेक्ट आमच्या मोबाईल नंबरवर जरी संपर्क साधला तरी होऊन जाईल. आता माझा नंबर जर म्हणलं तर 807100-403 या नंबरवर जरी परत संपर्क सांगा, केला. व्यवस्थित सांगा. 807100-403 या नंबरवर जरी साहिल लांडे 8007 100-403 हा 8007 हा. हा. आणि साहिल लांडे यांचं साहिल नाव लांडे. आहे. यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तरी हे जुन्नर पुरतं आहे ना तुमचं? खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर, अकोले या पूर्ण एरियासाठी तुम्ही माझा माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट केला तरी ते होऊन जाणार आहे. अच्छा, मग काय प्रोसेस आहे? म्हणजे काय नाव नोंदणी करावं लागतं? नाव तुम्ही नंबर करा, काय होईल, शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली त्याच्याबरोबर त्यांचा ग्रुप आहे किंवा वैयक्तिक आहे ते एकदा पाहिलं जाईल. त्याचबरोबर ते जर वैयक्तिक असेल तर तो आपण त्यांना शेतकऱ्यांना देतो. ग्रुप असेल तर थोडंसं फास्ट देऊ शकतो, कारण का आपलं सिंटेक्सच्या मेन प्लांटवरून नागपूरवरून आपले सगळे गाडी येऊन जाते. अच्छा, आतापर्यंत जुन्नर तालुक्यात किती प्लॅन्ट बसवले? आतापर्यंत जुन्नर तालुक्यात आपण एक 200 तरी प्लांट, 200+ प्लांट बसवलेले आहेत आणि अजून पण आपल्याकडे जवळपास 100+ प्लांटची किंवा ज्यांना पाहिजे त्यांची रिक्वायरमेंट आहे अजून. अच्छा, तर आपण पाहिलं का संपूर्ण परिपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. जर कोणत्या शेतकऱ्याला स्वस्त आपल्याला फुकट पाहिजे असेल तर किमान त्याच्याकडे 40 किलो दररोजचं शेणखत उपलब्ध झालं पाहिजे, एवढी फक्त काळजी त्यांनी घेतली पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपल्याला फुकट गॅस वापरायला मिळतोय. त्याच्यामध्ये स्लरी सुद्धा, जी आता रासायनिक शेतीमुळे अशी वाट लागलेली आहे आणि शहरातल्या लोकांना आता ऑर्गॅनिक शेतीचं प्रॉडक्ट हवंय. तर अशा शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये लाभ होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना सुद्धा पिकामध्ये चांगली उत्पन्न वाढीमध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो. जेव्हा त्याचं ते ॲझोलो नावाचं जे पीक आहे ते सुद्धा त्याचं प्रोडक्ट हे प्लांट सोबत असतं. त्याच्यामुळे आपल्या SNF किंवा फॅट किंवा दुधाची क्षमता ही वाढू शकते. आणि स्लरी आहे किंवा गांडूळ खत आहे, तो प्लॅन्ट देखील याच्यामध्ये ह्याच किमतीमध्ये मिळतोय. जर कोणत्याही शेतकऱ्याला जर हा प्लॅन्ट आवडला असेल तर मी काय यांचं ऐका असं म्हणत नाही, पण शेतकऱ्याचा अनुभव आहे. काय घेतलं पाहिजे लोकांनी? हो, घेतलं पाहिजे, वापरलं पाहिजे.
फायदा आहे. आता जर रासायनिक शेतीकडून आपण इकडे वळायला पाहिजे. रासायनिक शेतीमध्ये जास्त खर्च होतो, याच्यामध्ये खर्च कमी होतो. फायदा झालाय तुम्हाला? फायदा होतोच. तर शेतकरी म्हणतात फायदा झालेला आहे. जर कुणाला हे उत्पादन, हे कंपनीचं प्रॉडक्ट पाहिजे असेल, कंपनीचं नाव आहे आयरिस सॉइल ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे, आणि त्यांनी त्यांचा नंबर दिलेला आहे. साहिल लांडे आपल्या सोबत आहे. त्यांनी 8007 100 403 या क्रमांकावर फोन करावा, आणि फोन केला जर ग्रुपची जर असेल रिक्वायरमेंट तर चांगलंच होईल असं त्यांचं म्हणणं आहे. जुन्नर, खेड, आंबेगाव, अकोले या 4 तालुक्यामध्ये त्यांची सेवा सुरू आहे. जुन्नर टाइम्स, नेतवड, माळवाडी, जुन्नर.